2025 कुंभमेळा 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 140 वर्षांनी हा कुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे. त्यानिमित्ताने भारतातनं 140 कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ 66-67 हजार कोटी लोक ह्या प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी येऊन गेलेत आजपर्यंत. माझाही 51वा वाढदिवस होता, म्हणून मी पण विचार केला, चला आपण ह्या गर्दी संपल्यानंतर मार्च महिन्यात कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाऊ आणि आपला वाढदिवस साजरा करू. प्रयोजन केलं आहे. त्याप्रमाणे आज 22 मार्चला पुण्यातनं निघालो, 23 मार्चला मी प्रयागराजला इथे पोचलेलो आहे. प्रयागराजचं हे जंक्शन इथं मी उतरलो आहे आणि समोरच हॉटेल आहे. तिथंच मी रूम बुक केला आहे. मागच्या बाजूलाच हॉटेल आहे. आत्ता गर्दी खूप अशी कमी आहे, पण आज पण लोक ज्यांना कुंभस्नान झालेलं नाही आहे ते कुंभस्नान करण्यासाठी प्रयागराजला येतात आहे. त्यामुळं आज पण प्रयागराजमध्ये बऱ्यापैकी लोकांची वर्दळ दिसते आहे. महागाई लूटमार वगैरे आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोक एवढे काही लोकांना जास्त पैसे देत नाही आहे. इन जनरल जेवढे चार्जेस असतात त्याप्रमाणे चार्ज केले जातात आहे आणि सगळ्या सुखसुविधा मिळतात आहे. चला आज तुम्हाला मी प्रयागराजचा हा कुंभमेळा कसा आयोजित झाला होता, कुठे लोक दर्शनासाठी गेलती, त्या घाटावर वगैरे जायचं आहे. निघू आपण आता घाटावर प्रयागराजच्या. इथून पहिला सकाळी मी नाश्ता जेवणपाणी करून घेतलं आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे. आता माझी निघण्याची तयारी आहे घाटावर जाण्याची. तर ठीक आहे, चला प्रयागराज फिरून येऊ. माझी पहिली ट्रेन मुंबईवरनं सुभेदारगंजसाठी होती, रात्री 10 वाजताची. ती डिले झाली. मेसेज दुपारी चालता की 4 तास डिले आहे म्हणून, पण डिले होत ही ट्रेन पूर्ण 8 तास डिले झाली. त्यामुळं सकाळी 6 वाजता प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबईवरनं निघालो आणि पुढं ही ट्रेन डिले होत 10 तास डिले झाली. सरते शेवटी ही प्रयागराजला म्हणजे सुभेदारगंजला रात्री 23 तारखेला रात्री 7 ते 8 वाजता पोचणार होती आणि माझा प्लॅन तर 23 तारखेला प्रयागराज पूर्ण फिरण्याचा होता. त्यामुळं मला डिसिजन घ्यावं लागलं की सतनाला ही ट्रेन मी सोडून दिली. माझ्यासाठी काही ट्रेन आपला रूट बदलणार नव्हती. जसं व्यक्ती आपला स्वभाव बदलत नाही आणि त्याला सोडून द्यायला लागतं, तसंच त्याला समजवण्यापेक्षा त्याला साथ सोडलेली बरी आणि आपला मार्ग पकडलेला बरा. त्यासाठी मी सतनावरनं सुभेदारगंजची ट्रेन सोडून दिली, कारण ती संध्याकाळी पोचत होती आणि सतनावरनं मी ताबडतोब दुसरी ट्रेन तिकडून पकडली, जी 200 किलोमीटर पुढं प्रयागराज चौकी कडे जाणार होती. मी साधारण दुपारी 11-11:30पर्यंत प्रयागराजला येऊन गेलो. त्याच्यामुळं आजचा 23 तारखेचा दिवस मला प्रयागराज पाहण्यासाठी कुंभस्नान करण्यासाठी मिळाला. आपण आत्ता प्रयागराजच्या शास्त्री ब्रिजवर आहोत. इथून नदीचं आपल्याला दर्शन होतं आणि हा सुंदर असा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो. यमुना नदीवरचा हा ब्रिज आहे. यमुना नदीचा इथं शेवट होतो आणि संगम होतो पुढं. तर हा तो ब्रिज, शास्त्री ब्रिज, आणि हे ते यमुना नदीच्या तीरावरचे घाट आपल्याला दिसतात आहे. सुंदर असा हा ब्रिज बनवला आहे, शास्त्री ब्रिज, प्रयागराज. बहुत सारा अच्छा मजा आ रहा है ऑटो में बैठ के हमको आनंद
आता आपण पोहोचलेलो आहे संगम घाटावर. हा एका किल्ल्याच्या शेजारी आहे. उजव्या हाताला समोरच तुम्हाला एक किल्ला दिसेल. ही समोर आहे ती यमुना नदी. यमुना नदीच्या काठावर ही लोकांची गर्दी आणि हा एक किल्ला. इथं अक्षयवट पण आहे, त्याची स्टोरी पुढे मी सांगणार आहे थोडीशी. लोकांची गर्दी आज भी भरपूर आहे घाटावर. बोटीतनं संगम पुढं समोरच्या बाजूला ते गंगा नदी, गंगा सरस्वतीचं मिलन होतं. आणि आज भी घाटावर भरपूर गर्दी आहे. लोक अजून बी श्रद्धेने येतात आहे संगमवर. हे समोर संगम घाट, गंगा यमुना सरस्वती यांचा मिलप इथं होतो. या घाटावर आता बोटीने जावं लागणार आहे. बोट करतो आणि बोटीने जातो. बोट मिळाली, बोट मध्ये बसलोय. उसे मिली ना खिसमान जी है, मिली ना. हाँ रुका रहा, मुझको है भेज दी है. बोलो गंगा मैया की जय. भैया वहाँ पर बारी बारी करके नहाना. आधे लोग सामान देखना, आधे लोग स्नान करना. इथं पाण्यात समोर पक्षी दिसतात. हे सायबेरियन पक्षी आहे. आता कमी झालेत, बरेचसे निघून गेलेत, पण अजून बी काहीतरी सायबेरियन पक्षी इथं पाण्यात दिसतात आपल्याला. खूप सुंदर पक्षी आहे ते, खूप वेगळे दिसतात. ते खूप छान दिसतात हे पक्षी. हे पाण्यात माणसांपासून यांना काही भीती वाटत नाही आणि कोणी यांना सत्वसुद्धा नाही. मजा येते पाहायला अशा पक्ष्यांना, परदेशी पक्षी. हे समोर संगम घाट. ह्याच घाटावर आता आपण चाललेलो आहे, जवळजवळ आलेलो आहे आता. भैया आता किनारीला बोट लावतील आणि तिथं उतरून आता संगम घाटात स्नानासाठी जायचं आहे. बरेच जण इकडचं पाणी घेऊन जातात. विचारलं तर हे एक पिण्यासाठी वापरतात, तीर्थस्वरूप, पण हे चुकीचं आहे. घाटावरचं पाणी हे स्नानासाठी असतं आणि जिथून नदीचा उगम होतो, ज्याला आपण हिंदू धर्मात गोमुख म्हणतो, ते पाणी खरं तर तीर्थस्वरूप असतं. इथं अस्थि विसर्जन वगैरे केलं जातं, त्यामुळे शक्यतो लोकांनी इकडचं पाणी पिऊ नये. आंघोळीत थोडं टाकलं आंघोळीच्या पाण्यात ते ठीक आहे. त्यासाठी जे पाणी खरं लोकांनी घेऊन जातात बरेच लोक, आंघोळीत टाकून ज्यांना येणं होत नाही त्यासाठी. चला आलो आपण आता घाटाच्या किनारी. भैया आता जागा करतील बोट. कुंभस्नान करून झालंय, पाण्यात जाऊन आलो, पण मोबाईल तिथं नेता येत नाही, एकटाच आहे. त्यामुळे मोबाईल तिथे बोटमध्ये ठेवला आणि स्नान करून घेतलं आणि आता बोटीत येऊन बसलोय. गंगा यमुना सरस्वती यांचा मिलप, त्रिवेणी संगम, प्रयागराज.
हेच ते प्राचीन वटवृक्ष जे अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. या वटवृक्षाला विशेष असं धार्मिक महत्त्व पण आहे. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी या वटवृक्षाची स्थापना स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी केली आहे असं इथं बोर्डवर लिहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत किल्ल्याच्या उजव्या साईडचं हे मंदिर पाताळपुरी मंदिर. प्राचीन मंदिर आहे. पाताळपुरी मंदिर यासाठी म्हणतात की हे अंडरग्राऊंड मंदिर आहे. आतमध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता चला आता बघूया पाताळपुरी मंदिर, प्रयागराज. पाताळपुरी मंदिरात आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड करत नाही आहे. जेवढी शक्य आहे तेवढी शूटिंग करतो मंदिराची आतमध्ये. आता आपण पाताळपुरी मंदिराचा प्रवेश आहोत. माता पिता के नाम बड़ा मोबाइल का बंद करो, मोबाइल का नहीं चलाओगे. पाताळपुरी मंदिराचं दर्शन झालं. चला आता प्रयागराजचा आजचा दिवस पूर्ण झाला. आता रूमवर निघतो. थँक्यू.